नमस्कार मित्रांनो, मी नितीन कांबळे. आपल्या एन.के. सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज मी आपल्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलोय, तो म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची कॉम्प्युटर स्क्रीन किंवा लॅपटॉप स्क्रीन आपल्या कॉम्प्युटरवर कशाप्रकारे ऑपरेट करायची. म्हणजे दुसऱ्याचा कॉम्प्युटर आपल्या कॉम्प्युटरवर कशाप्रकारे चालवायचा, ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल, तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्हाला एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे. ते सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी तुम्ही गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोम केल्यानंतर इथं सर्च मध्ये टाईप करा एनिडेक्स. त्यानंतर इंटर प्रेस करा. इंटर प्रेस केल्यानंतर इथं ही पहिली वेबसाईट दिसेल, एनिडेक्स द फास्ट रिमोट डेस्कटॉप ऍप्लिकेशन. ह्या लिंकवर क्लिक करा. ह्या लिंकवर आल्यानंतर इथे डाउनलोड नावचं एक ऑप्शन आहे, त्या डाउनलोड नावच्या ऑप्शनवर क्लिक करा. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कंट्रोल जे प्रेस करा. डाउनलोड मध्ये तुम्ही इथं बघू शकता की ऍप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर शो इन फोल्डर ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर डबल क्लिक करून ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या ऍप्लिकेशनचा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. हेच ऍप्लिकेशन तुम्हाला ज्या व्यक्तीचा कॉम्प्युटर तुम्हाला ऑपरेट करायचा आहे, त्या व्यक्तीला पण अशा प्रकारेच इन्स्टॉल करायला सांगा. आणि डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यानंतर इथं इंटर रिमोट ऍड्रेस, इथं तुम्हाला त्या व्यक्तीचा नंबर टाईप करायचा आहे. हा आपल्या कॉम्प्युटरचा आयडी आहे. तुम्हाला त्या व्यक्तीचा इथं आयडी टाईप करायचा आहे. त्या व्यक्तीचा मी आयडी नंबर इथं टाईप करतो. आयडी टाईप केल्यानंतर इंटर प्रेस करा. इंटर प्रेस केल्यानंतर इथं बघा ही रिक्वेस्ट, ज्या व्यक्तीचा तुम्ही आयडी नंबर इथं टाईप केला त्या व्यक्तीकडे रिक्वेस्ट गेलेली. त्या व्यक्तीने जर रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली तर त्याचा कॉम्प्युटर तुम्ही इथं बसल्या बसल्या ऑपरेट करू शकता. आता मी त्या व्यक्तीला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करण्यासाठी सांगतो. मग मित्रांनो, त्या व्यक्तीने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की त्या व्यक्तीचा पूर्ण कॉम्प्युटर हा माझ्याकडे आलाय. म्हणजे मी इथं बसल्या बसल्या त्या व्यक्तीचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप एनिडेक्सच्या सहाय्याने ऑपरेट करू शकतो. बघा, गुगल क्रोम मध्ये ओपन करू शकतो. आणि इथं आपण खाली इथं बघितलं तर ही आपली स्क्रीन आहे. हा जो आहे तो पुढच्या व्यक्तीचा आहे. इथं मी बसल्या बसल्या त्या व्यक्तीचा कॉम्प्युटर एनिडेक्सच्या सहाय्याने ऑपरेट करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण एखाद्या व्यक्तीचा घरी बसल्या बसल्या कॉम्प्युटर कशा प्रकारे ऑपरेट करतात, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप शिकलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. असेच मी आपल्यासाठी नवनवीन कॉम्प्युटरच्या ट्रिक आणि टिप्स घेऊन येत राहील. धन्यवाद.